काय की एखादी कथा ही खूप स्ट्रॉंग असेल तर सिनेमा दिग्दर्शित करणारा दिग्दर्शक जो असतो तो खूपच छान सिनेमा बनवतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गाडी नंबर 1760. गाडी नंबर 1760 चा लेखक दिग्दर्शक आहे योगीराज गायकवाड. संकलक आहेत गुरु पाटील आणि महेश किल्लेकर आणि सिनेमॅटोग्राफर आहेत सिद्धार्थ मोटे. या गाडी नंबर 1760 मध्ये जे कलाकार आहेत ते आहेत प्रथमेश जाधव, शुभंकर तावडे, प्रियदर्शनी इंदलकर, प्रसाद खांडेकर, सुहास जोशी, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे. ही सगळी कलाकार मंडळी तुम्हाला या सिनेमामध्ये बघायला मिळणार आहेत. गाडी नंबर 1760. ठाकूर के बिंदास बोल में मध्ये मी बिंदास बोलेन की जर लेखकाचा थॉट खूप छान असेल, त्याचा स्क्रीन प्ले जर तो छान लिहितो, डायलॉग्स जर अप्रतिम असतील आणि त्याचबरोबर जर लेखकच दिग्दर्शक असेल तर त्याचे संस्कार त्या सिनेमावर जे होतात ते म्हणजे गाडी नंबर 1760. कारण लेखक दिग्दर्शक योगीराज गायकवाड यांनी जो सिनेमा स्क्रिप्टवर पाहिला, पेजवर पाहिला, तो सिनेमा त्याने स्क्रीनवर दाखवलाय तुम्हा सगळ्यांना. उत्तम असं लेखन, उत्तम असा स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स, त्याचबरोबर उत्तम असं दिग्दर्शक. जेव्हा दिग्दर्शकाला एक सिनेमॅटोग्राफर चांगला मिळाला तर तो सिनेमाचे फ्रेमिंग जे असतात ते जबरदस्त डेकोरेटिव्ह करतो आणि तो सिनेमा खूप प्रेझेंटेबल करतो असं माझं मत आहे. या सिनेमामध्ये आपल्याला दिग्दर्शकाला साथ देणारा सिनेमॅटोग्राफर भेटलाय आणि तो सिनेमॅटोग्राफर खूप छान सिनेमा आपल्याला पडद्यावरती दाखवतो. चांगली जर ट्युनिंग असेल कॅमेरामॅन आणि डायरेक्टर मध्ये तर सिनेमा नक्कीच चांगला बनतो. त्याचबरोबर कलाकार जर छान असतील आणि त्यांचा परफॉर्मन्स जर जबरदस्त असेल तर क्या बात आहे. ओव्हरऑल जर बघायला गेलं तर एडिटर उत्तम तर सिनेमा जबरदस्त. बघा कसं आहे, लेखकाने सिनेमा चांगला लिहिलाय, पेपरवर दिग्दर्शित चांगला केलाय सिनेमा, त्याचबरोबर सिनेमॅटोग्राफरने चांगला सिनेमा चित्रित केला आणि त्याचबरोबर जेव्हा एडिटरच्या हातात हे सगळं मटेरियल मिळाल्यानंतर तो जो एडिट करतो आणि सिनेमा प्रेझेंटेबल करतो आणि याचंच उत्तम उदाहरण म्हणजे गाडी नंबर 1760. कमाल सिनेमा आहे, जबरदस्त सिनेमा आहे आणि हा सिनेमा तुम्हाला खूप एंटरटेन करतो. का डार्क कॉमेडी आहे हा सिनेमा गाडी नंबर 1760. सुहास जोशींनी ज्या पद्धतीने एक कॅरेक्टर प्रेझेंट केलंय ना ते बघणेबल आहे. खूपच अप्रतिम कॅरेक्टरायझेशन आणि खूपच छान चित्रीकरण आणि खूप इज आणि खूप छान प्रेझेंट केले आहे सुहास जोशी यांनी जे कॅरेक्टर केलंय ते. तुम्हाला